हाय, हॅलो, नमस्कार. मी वैष्णवी. आजच्या ब्लॉगमध्ये ना कुठली रेसिपी दाखवणार आहे, ना कुठला मेकअप. आता आपली फॅमिली ऑलमोस्ट 750 मेंबर्सची झालेली आहे. सो म्हटलं काही मनातल्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या. आय होप तुम्ही बोर नाही होणार. सो मला सांगायचं एवढंच आहे, की कधी-कधी ना लाईफ किंवा युनिव्हर्स आपल्याला ना कधी रिॲलिटी चेक देत असतो, पण आपण तो कितपत समजतो किंवा नाही समजत हे आपल्यावर. आता अशा इन्सिडेंटपैकीच कालचा एक इन्सिडेंट जो की मी अजूनही आठवलं तरी पण म्हणजे मी तुम्हाला एक्सप्रेस नाही करू शकत, की मी काय फील करते ते. कालच विट्यामध्ये ना एक अशी घटना झाली, की जी खरंच कोणाच्या बाबतीत नाही व्हायला पाहिजे. तर एक मोठं दुकान होतं भांड्यांचं, गोडाऊन टाइप्स, आणि त्याच्यावरतीच त्यांची फॅमिली वगैरे राहत होती. आणि काही झालं माहिती नाही, शॉर्ट सर्किट झालं असं म्हणतायत. पण पूर्ण दुकानाला आग लागली 4 वाजता वगैरे. सगळी फॅमिली त्यांची झोपलेली होती आणि जेव्हा त्यांना कळालं तर तेव्हा आग इतकी वाढली होती, की ते काहीच नाही करू शकले. फॅमिलीतले 4 लोकं त्यांचे जागेवरती गेलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, रात्री झोपताना लोकं ते ते असतील किंवा कोणी असेल, आपण असं विचार करून म्हणजे कोणीच नाही करत ना विचार, की आपण बाबा सकाळचा दिवस बघणार आहे की नाही बघणार आहे. आता हे फक्त त्यांच्याच फॅमिलीपुरतं आहे का? तर नाहीये. आपल्यासाठी पण ह्या गोष्टी लागू होतात. आपण नुसताच विचार करत बसतो, की हे काय म्हणतील आपल्याला, ते काय म्हणतील, हा माझ्याशी असा वागतो, मी त्याच्याशी बोलत नाही, तो माझ्याशी बोलत नाही, हा मला असा म्हटला, तो मला. अरे कशासाठी? आपल्याला तर माहिती आहे आपला उद्याचा दिवस आपण बघणार आहे की नाही बघणार आहे ते. अजिबात नाहीये. रिटर्न तिकीट सगळ्यांचं कन्फर्म आहे. फक्त कोणाची व्हॅलिडिटी कधी संपणार आहे हे आपल्याला माहिती नाहीये. पण कधी ना कधी तर संपणारच आहे. मग कशाला आपण ह्या गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवतो हेच समजत नाही. आणि कधी-कधी अशा गोष्टी घडल्या ना, की खरंच आपल्याला असं सेल्फ रिअलाईज होतं, की आपला वेळ कुठेतरी आपण दुसरीकडे वाया घालवतोय की काय? सो मला तर असं वाटतं ना, की आपण रोज सकाळी उठतोय, उद्याचा दिवस बघतोय ना, ह्याच्यासारखा आनंद कशात नाहीये. खरंच सांगते, अजिबात नाहीये. सो प्रत्येक दिवस आपण युनिव्हर्सला, देवाला थँक यू म्हटलं पाहिजे, की देवा तू मला उद्याचा दिवस दाखवलायस. आजचा दिवस मी बघतीये. लोकांच्या नशिबात हे पण येत नाही. कधी कोणाची विकेट पडेल अजिबात सांगू शकत नाही. सो आलेला प्रत्येक दिवस आपला शेवटचाच आहे असं समजून आपण तो सेलिब्रेट केला पाहिजे. आणि प्रत्येक दिवस सेलिब्रेट करायला काय रिझन लागतंय? प्रत्येक दिवशी बर्थडेच असायला पाहिजे, काही ऑकेजन असायला पाहिजे? अजिबात नाहीये. आपला दिवस आपण आजचा बघतोय. थँक गॉड. आपण अजिबात कुठलीच गोष्ट मिस नाही केली पाहिजे. सगळ्या गोष्टींचा आपण आनंद घेतला पाहिजे. सगळ्या गोष्टी आपण नंतर मिळवू शकतो. फक्त वेळ आणि वय अशी गोष्ट आहे, की ती परत कधीही येणार नाहीये. सो पैसे आपण आजच्या उद्या कमवणार आहे. सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण वेळ उद्या येणार नाहीये. सो तुमचा आजचा दिवस तुम्ही एन्जॉय केलाच पाहिजे. तुम्हाला वाटतंय ना, ते तुम्ही करा. ह्याला आवडत नाही, त्याला आवडत नाही. गेले उडत सगळे. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला जसं राहायचंय तसं राहायचं. जे खायचंय ते खायचं. मनमोकळ्या गप्पा मारायच्या. मनात वाटलं, राग आला, व्यक्त व्हायचं. रडायला वाटलं, रडून घ्यायचं. मनसोक्त जगून घ्यायचं. कोणाचाही विचार करायचा नाही. कारण देवाने प्रत्येकाला आपली एक काय म्हणतो आपण त्याला, एक व्हॅलिडिटी देऊन पाठवलंय. प्रत्येकाची ती लिमिट संपली की संपलं. काय माहिती आपली उद्यापर्यंतचीच असेल. मग परत रिग्रेट करणार का? अरे माझं हे राहिलं, अरे माझं ते राहिलं. अजिबात नाही. जरी उद्या आपलं तिकीट कट झालं ना, तरी असं नाही वाटलं पाहिजे, की अरे हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं. अजिबात नाही. फॉरगिव्ह करायला शिका सगळ्यांना. अजिबात कुठलीही गोष्ट मनात ठेवायची नाही. आपण कोणाला वाईट बोलायचं नाही आणि कोणी बोललं ना तरी सोडून द्यायचं. कोणी आपल्यासाठी एवढं इम्पोर्टंट होऊन द्यायचं नाही, की त्यांच्यामुळे आपली लाईफ अफेक्ट झाली पाहिजे. सो हेच मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. कारण जिंदगी ना मिलेगी दोबारा. सो तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.